आजी ज्यूस असं नाही आजी प्या. अगं मी खरंच पी, मी इथे ठेवते, मी पी आजी पिणार, नक्की पिणार. आजी काय झालंय तुम्हाला? मी सांगू मला कसं वाटतंय? मला असं वाटतंय की माझी बेस्ट फ्रेंड तिथे देवळात हरवली आहे आणि आजी ती इतकी गोड आहे ना, तिला कोणी घेऊन गेलं तर? कोणी सांगितलं तुला हरवली आहे? ती इथंच आहे. तर जरा थकवा आल्यासारखं झालं मला. या वयामध्ये होतच थोडं अस्वस्थ व्हायला. आजी नक्की ना एवढंच कारण आहे? हो ग बाई हो, विश्वास ठेव माझ्यावर. मग ठीक आहे. आजी तुम्ही आता उद्यापर्यंत बरे व्हायला हवे. तुमच्या लक्षात आहे ना, उद्या अभिनचा तुमच्या लाडक्या अभिरामचा वाढदिवस आहे ना उद्या. आपण सेलिब्रेट करायचा ना, म्हणून सांगते आज काय तो आराम करून घ्या. उद्यापर्यंत तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या व्हायला हव्यात. तू काय मला आजारी पडू देणार आहेस अशीच? अजिबात नाही. होणार, मी ठणठणीत बरी होणार. काळजी करू नकोस. बरं आता ज्यूस प्यायचा आहे. पिते म्हटलं नाही. नाही माझ्या समोर तो ग्लास तरी हातात घ्या. अगं आता पिते. आजी ऐकत नाहीस का? पिते. मी बाहेर जाऊन येते. मी यायच्या आत हा ज्यूस संपायला हवा. आली. काय नाही केक घालले. ताई केक. तुम्हाला कोणी बघितलं नाही येत? नाही कोणीच नाही बघितलं बाबा. थँक्यू. मला वाटतं याचे एवढे खुश होणार आहेत. मी तर खूपच एक्साइटेड आहे. काय चाललंय तुमचं? तुमच्या बडबडीने आत्ताच याची होती. ओके ओके मी जाते. केक हळू नाही तर पाडशील. बरोबर आहे. ओके ताई ताई काय ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. हा हा काय जा ना. जा. लीला नीला नीला सरप्राईज.
हॅपी बर्थडे टू तुला कुठलंही काम नीट करता येत नाही लीला. सॉरी, ते 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 कळलंच नाही मला. पाय अडखळला आणि केक पण सटकला. सॉरी. माझी बायको इतकी क्लमझी कशी? म्हणजे तुम्ही चिडला नाही आहात? हे जे असता तर चिडला असता, पण हा अभि कसा चिडेल आता? हं? आणि मला एक सांग, दर बर्थडेला माझ्या फेसवर केक लावल्याशिवाय तुला सेलिब्रेट करता येत नाही? अजिबात नाही. तुम्हाला आठवतंय ना अभि, हे सगळं या केकवरनच सुरू झालं होतं. मी ठरवलं तरी मला ते विसरता येणार नाही. एका कंप्लीट मॅड मुलीला भेटलो होतो मी. एक तो दिवस होता जेव्हा तुम्हाला एक मिनिटही माझा चेहरा बघायचा नव्हता. आणि एक आजचा दिवस आहे तो तुझा चेहरा पाहिल्याशिवाय माझं एक क्षणी जात नाही. शेवटी या हिटलर मधला तू पूर्वीचा अभिराम जागा केलास तू. तुला माहिती लीला, मी लास्ट इयर ठरवलं होतं की तुला पुन्हा कधी भेटायचं नाही, तुझ्यावर काही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. पण तू कुठल्या ना कुठल्या कारणामुळे माझ्यासमोर येतच राहिली लीला. तुला किती अवॉइड करायचा प्रयत्न केला मी, पण डेस्टिनी हॅज इट्स ओन प्लॅन. आता मी मागे वळून बघतो तर वाटतं की आपली जर्नी किती ड्रामॅटिक होती ना. सो यापुढे दरवर्षी माझ्या प्रत्येक बर्थडेला तुला माझ्या फेसवर केक लावा लागेल. आपण काय बोलत बसलो, सगळा केक धुण्या, मी टॉवेल आणते. हा, एवढी मोठी चूक केलीस तशी इझिली सुटका होणार नाही तुझी. म्हणजे काय म्हणतेस तुम्हाला? हिटलर आणि माझ्यातला हिटलर अजूनही मध्ये मध्ये जागा होतोच. आणि हिटलर म्हटलं तर शिक्षा होणारच. असं आहे का? ठीक आहे. ह्या हिटलरच्या सगळ्या शिक्षा मला मान्य आहे. सो इन दॅट केस हा जो तू केक लावला ना माझ्या चेहऱ्यावर, आता तुलाच साफ करावं लागणार आहे. आणि हीच तुझी शिक्षा आहे. एवढंच ना? काहीच प्रॉब्लेम नाही, मी टिश्यू घेते. हा, टिश्यूनी नाही. मग अभि, वेटिंग. अभि, कम ऑन लीला, चूक केली तर शिक्षा होणारच आहे. प्लीज ना. नो, कम ऑन.
अभि हॅपी बर्थडे. थँक्यू लीला. अंतराताई, आज अभिनचा बर्थडे. मी एजेंना अभि म्हणते. तुम्हाला राग नाही ना येत? मी पण ना. नाही, मला माहिती आहे तुम्हाला अजिबात राग येणार नाही. तुम्ही असा विचार करूच शकत नाही. हा, तर आज अभिनचा बर्थडे. मला आजीने सांगितलं होतं की अभि त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात ही तुम्हाला खीर देऊनच करतात. पण आता ह्या वर्षी मी आहे त्यांच्या आयुष्यात, तर मला असं वाटलं कदाचित अभिनय करताना थोडंसं ऑकवर्ड वाटेल, म्हणून मीच तुम्हाला खीर आणली. कारण शेवटी तुमची या घरातली आणि एजेंटच्या मनातली जागा आणि मान दोन्ही मोठा आहे, आणि तो जपणं माझी जबाबदारी आहे. लीला किती अंतरा, अभिराम यांचा विचार करते. आपल्या संसारामध्ये ती समरवस होऊन गेली. आता मलाच अस्वस्थ वाटायला लागलंय. माझ्या मनातली शंका खरी तर ठरणार नाही ना. बरं अंतराताई, ही खीर ना अभिनय नाही, मीच बनवली आहे. प्लीज गोड मानून घ्याल ना? येते. हॅपी बर्थडे एजे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला मला कधीच नको असलेला दिवस आहे, कारण आजच तू जन्माला आलास. इतकी वर्ष घरच्यांनी मिळून खूप जल्लोषात तुझा वाढदिवस साजरा केला, आणि यावेळी तुझ्या वाढदिवसाचं प्लॅनिंग मी करणार आहे. एजे, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. ते सरप्राईज बघून तुला धक्का नक्की बसेल. आता हा धक्का सुखाचा आहे का दुःखाचा आहे ते माहित नाही, पण मी दिलेलं गिफ्ट नक्की आवडेल. किशोर, काय गिफ्ट देणार आहात तुम्ही एजेंना? तुम्ही गिफ्ट घेतलंय त्यांच्यासाठी? आता म्हणालात ना काहीतरी घेतलंय. काय घेतलंय का? हो हो, सरप्राईज आहे. अय्या, सरप्राईज आहे. हा. बरं या ना, सगळे वाट बघतात. एजेंना विश करू. हा, हो, आलो. आजी 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 थांब, एक सेकंड.
सुखी राहा बाळा. तुझ्या आयुष्यात आलेल्या सुखांना कोणाचीच दृष्ट नको लागू दे. किशोर अरे वा. एजे, आम्हा दोघांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणी, चिटिंग नाही करायची. आता तुम्ही दोघं कसे तिघ आहात ना, तुम्ही किशोर भाऊजी आणि बाळ. सरू तू पण ना. तिघांकडून विश करा. हो, तिघांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे एजे. थँक्यू लक्ष्मी. बाबा हॅपी बर्थडे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू. आणि तुम्ही आयुष्यभर असेच हेल्दी आणि फिट राहा. झालं ना तुमचा, आता आमचा नंबर आहे. हो सरू थांब. एजे, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू सो मच. आय विश तुमच्या आयुष्यात आता खूप हॅपीनेस येऊ. हा, आणि तुम्ही असेच कायम यंग राहा. मी काय म्हणते, आता का स्पेशल दिवस आहे एजंटचा बर्थडे, तर सरू बेबी द रॅपरचा रॅप तर झालंच पाहिजे ना. सरू नको नको. मी रेडी केलं ना, खूप मेहनतीने रेडी केलं. रॅप करू ना. ओके ओके, रेडी. आज आहे बर्थडे एजेंटचा. एजेंटचा बोला, एजेंटचा आवाज थोडा वाढवा. डीजेचा. एजेंटचा बर्थडे आहे खूपच खास. सरू आता बस. अरे, मी इतक्या मेहनतीने केलं ना रॅप, मला बोलू दे. क सरू त्यांनाही विश करायचंय ना. आपण करू, आपण परत रॅपिंग सेशन ठेवूया तुझं. तू नेहमी असंच कर, मला नेहमी थांबव. यश आणि रेवला पण विश करायचंय ना. तुम्ही पण हसताय. सरू मला आवडला. थँक्यू. खूप छान. खूप छान होता. यश तू विश कर. हॅपी बर्थडे एजे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. एजे, आम्ही खूप लकी आहोत की तुमच्यासारखी व्यक्ती नेहमी आम्हाला सपोर्ट करते. हो AJ, you are like a father figure for us. Thank you for always being. अरे बस नको नको. ऍक्च्युली मी खूप लकी आहे. मला तुमच्यासारखी फॅमिली मिळाली. खूपच लकी आहे मी. आणि हा बर्थडे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की दुर्गा आणि किशोर एक स्पेशल गिफ्ट देणार आहेत मला यावर्षी. विराज आणि प्रमोदचा पण बिझनेस नीट चाललाय, सो आय एम व्हेरी हॅपी. आणि यावर्षी यश आणि रेवतीचं पण लग्न झालंय. रेवती या फॅमिलीचा एक पार्ट झाली आहे. फार छान वाटतंय. कम्प्लीट फॅमिली झाल्यासारखी वाटते. पण बाबा, तुमच्यासाठी जरा जास्तच स्पेशल होतं ना. बरं बरं बरं, म्हणूनच या वर्षीचं सेलिब्रेशन पण खूप स्पेशल असणार आहे. एक सेकंड. म्हणजे लीलावहिनी, तू सगळं प्लॅनिंग केलंस, आम्हाला सांगितलं पण नाहीस. पण नक्की काय स्पेशल आहे लीला आई? वहिनी, मला वाटतंय लीलांनी ना थीम पार्टी वगैरे ठेवली असेल. नी काय ना, आता गेल्या वेळेस कसं आपण इतकं ग्रँड सेलिब्रेट केलं होतं ना एजंटचा वाढदिवस, पण काय लीलाई तिथे आल्या आणि सगळा विचकाच. सरू, पण मी चुकीचं काय बोलले? ह्या नाही का आल्या होत्या बर्थडेला आणि एजंट? अगं, पण गेल्या वर्षी काय झालं त्यापेक्षा आता ती या वर्षी काय करणार आहे ते महत्वाचं आहे ना बाळा. हा, बरोबर आहे.